सर, ऑप्टिस्पेस मध्ये आर्किटेक्चरल ड्रॉइंग सेट ही अशी एक कॉन्सेप्ट आहे, ती नक्की काय? हा एक बहुतेक वेळेला फॅक्टरी ओनरला येणारा प्रॉब्लेम. फॅक्टरी ओनरच्या केसमध्ये त्यांनी लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. लँड सुद्धा कित्येक कोटींची असते, 1 कोटी 2 कोटी 4 कोटीची लँड असते. त्याच्यावरती त्यांची बिल्डिंग बांधायची असते. जनरली काय होतं की आर्किटेक्ट कडून डिझाईनची मिळतात, तुम्हाला बिल्डिंग डिझाईन मिळतात, की स्टेप बाय स्टेप मिळतात. आता या स्टेप बाय स्टेप डिझाईन मिळण्यामुळे काय होतं की बरेच वेळा कन्स्ट्रक्शन मध्ये डिले होतात. आमच्या केसमध्ये आम्ही काय करतो तर मुळामध्ये गेंबा लेआउट ज्याला म्हणतात, गेंबा म्हणजे वर्क स्पेस, जिथं ऍक्च्युअल व्हॅल्यू एडिशन होते किंवा प्रोडक्शन होतं, ती जागा म्हणजे वर्क स्पेस. त्याचं डिझाईन झालं की आम्ही पूर्ण बिल्डिंगचं डिझाईन करतो. बिल्डिंगचं डिझाईन करताना आम्ही 3D मध्येच काम सुरू करतो. या ह्याच्यामध्ये प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शनल या सगळ्या गोष्टी कन्सिडर आम्ही करतो. आता जेव्हा आम्ही फर्स्ट लेवलला ड्रॉइंग सेट देतो तर त्यावेळेला हा सँक्शन साठीचा जो ड्रॉइंग सेट आहे, हा ड्रॉइंग सेट तुम्हाला एकत्रितपणे मिळेल. हा एकदा वन सँक्शन झालं ड्रॉइंग की त्याच्यानंतर जेव्हा काम सुरू होतं तेव्हा वर्किंग ड्रॉइंग लागतात इंजिनियरला, म्हणजे जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांना वर्किंग ड्रॉइंग लागतात. ही जर का मी एकत्रित सेट दिला तर त्याचं काम मध्ये आधी खोळंबत नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या भाषेमध्ये चाल द्यायची असते त्याला, त्याच्या गौंड्यांना, स्त्री कोण असेल त्याला, तर ती चाल द्यायला त्यांचा नेहमीच खोळंबा होतो का तर ड्रॉइंग नाही आलं. आमच्या केसमध्ये सर्व ड्रॉइंगची एकत्रितपणे फाईल त्याला मिळून जाते. म्हणजे सँक्शन ड्रॉइंगचा एक सेट झाला, त्याच्यानंतर ऍक्च्युअल वर्किंग ड्रॉइंग जी आहे ज्याच्यावरती कन्स्ट्रक्शन होणार ज्या ड्रॉइंग प्रमाणे, ते तुम्हाला एकाच वेळेला मिळून जातं, एका फाईलमध्ये मिळतं. फिजिकल, मेकॅनिकल आणि प्लंबिंग ड्रॉइंग जी असतात ती असतात, स्ट्रक्चरल ड्रॉइंग असतात. या सगळ्या गोष्टींच्या तुम्हाला सिंगल हँडेडली फाईल्स मिळतात. याच्यामुळं तुमचं कन्स्ट्रक्शनचा टाइम जो आहे ड्रास्टिकली कमी, म्हणजे कित्येक वेळेला 25-20 दिवसामध्ये आम्ही या गोष्टी तुम्हाला सबमिट केलेल्या. त्याचा इम्पॅक्ट तुमचं कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे ते स्पीडीली होण्यासाठी, म्हणून आम्ही वन सेट मध्ये सगळं देतो असं म्हणतो.